पंचकल्याणाचा पहिला दिवस म्हणजे गर्भकल्याणक याची अजून रात्र बाकी आहे. रात्रीचं वातावरण मात्र उत्साहवर्धक आहे. याच्यानंतर बाहेरून मंडप मस्तपैकी पाहिला. आता मित्रांनो सवाल एक आहे, ते सवाल तुम्हाला एक तरी सवाल ऐकावं लागेल, त्याशी तुम्हाला समजणार नाही की सवाल कसे असतात. 7 घोड्याचे आणि 2 हत्तीचे हे दररोज सवाल असतात. त्याचा पहिल्या घोड्याचा हा सवाल ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की सवाल कशा प्रकारे असतात सर्व घोड्यांचे आणि हत्तीचे. दररोज 7 घोडे आणि 2 हत्तीवर बसण्याचे सवाल असतात. हा एक सवाल ऐका, कारण की मला सगळे सवाल टाकता येत नाहीत, मात्र एक सवाल हा ऐका, तुम्हाला समजेल. 5108 5108 घोडा नंबर पहिला 5108 हा 5108 घोडा नंबर पहिला 7108 7001 घोडा नंबर पहिला 9001 9001 9001 घोडा नंबर पहिला 9001 3 म्हटल्यानंतर ज्याने बोली लावले त्यांना सवाल मिळतो. त्याच्या अगोदर दुसरा कोणतर बोली वाढवू शकतो. 11108 यांचा 11000 मुले मात्र खेळण्यात गुंग आहेत. 13108 15108 तुमचे दोस्त कुठे बघा, सचिनजी मित्र बघा तुमचे कुठे. 15108 घोडा नंबर पहिला हा 15108 15108 पटीजी 17108 मित्र तुमचे 17108 घोडा नंबर पहिला 1 बार 2 बार 1 बार 3 बार 99 आणि 17160 रुपये 3 बार. नाव सांगा. सुरुवातीस 2 हत्तीचे सवाल व्हायचे दररोज बसण्यासाठी. तर हत्तीचे सवाल साधारण 50,000 पर्यंत जायचे आणि 1 नंबर घोड्याचे हे 17 ते 18,000 आणि शेवटचा घोडा हा 5 ते 10,000 पर्यंत जायचा. टोटल 7 घोडे असायचे. नांदेडचे सौदर मित्र मंचावरती यावं आणि डिग्रजच्या सौदर मित्रांनी काय नाव अजितजी चव्हाण ज्यांनी आपल्या चक्षुलक्षणाचा सदुपयोग करून 61 मध्ये आपल्या चक्षुलक्षणाचा दान घेऊन सौदर मित्र यांनी पद हे स्वीकारले. या ठिकाणी असं सांगितलं आहे, ह्याच्या आधी तुम्ही पाहिले की नांद्रे पंचकल्यांच्या भाग, तर नांद्रे पंचकल्यांचे सौदर मेंद्र यांनी 61,61,000 सवाल घेतला होता आणि आपल्या गावचे सौदर मेंद्राचा सवाल हा साधारण 23 लाखाला गेला आहे. त्यांचा सत्कार इथं घेण्यात येत आहे. त्यांचं नाव आहे अजित चव्हाण. या मुलानं बापाच्या डोक्याला तबला केला आणि वाजवायला चालू केलाय. पंचकल्याण उत्सवाचा दुसरा दिवस चालू आहे, म्हणजे जन्मकल्याणक महावीर तीर्थंकर भगवानाचा जन्म झाला त्या दिवशीचा दिवस. आणि संध्याकाळी मात्र मी काकांसोबत इथं उभारले. काका माझ्यासोबत असतात कायम. एक अशी देखील थीम घेण्यात आली की मंडपातील लाईट बंद करून मोबाईलच्या टॉर्चवर देखील थीम घेण्यात आली गाण्याची. रात्री देखील उशीरपर्यंत जन्मकल्याणच्या अशा विधी चालू असायच्या. काकाला काही झोप यायची नाही, पण 10 वाजले की मात्र मला झोप चालू व्हायची. तुमच्या वहिनीचा 4 वेळा फोन येऊन गेलाय, या की लवकर या की लवकर. झोप पण लवकर आल्या. पण आमच्या शेजारी बसले काका काय कंटाळत नाहीत. हळू म्हटलं काका, ओ काका. काका रात्रीचे 12 वाजता आणि मी म्हटलं काका जाऊया काय. अरे आज आहे ते उद्या नाही, बघूया आज आहे ते उद्या नाही. असं कोणाने अर्धा तास काका बसवायचेच. शेवटी मग आता उठलो मी आणि बाहेर बा मुलांची मारामार चालू येते. काय करलाय पाऊले चालती आता घराची वाट, कारण की लय वेळ झाला. आता बहुतेक काव खायला लागणार आहे. श्रमदान 100% हस्तनिर्मित वस्त्र. हे बघा जी लोक काय काय काम करते त्यांचं इथं हे आणून ठेवलं असते. इतक्यात हा माणूस आपला मित्र आला. म्हटला ब्लॉगर मला घराकडे सोडा, ते 3 किलोमीटर लांब घर आहे. त्याला सोडून आता घरापाशी इथं आलो. आता काव खायला लागणार आहे. ते काय फुटलं दाखवत नाही. मात्र झाली आमच्या बायकोची माझी वादावादी. पण आता झोपलो आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी 6 वाजता. आता मित्रांनो 3रा दिवस आहे पंचकल्याणाचा.
आणि सकाळी मला घंटीचा आवाज आला, टुंग 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 वाजलेला, कारण की हत्ती चालले घंटे आणि मी त्या मागे गेलो. आता सकाळी पहिली मिरवणूक असते, पहिल्या मिरवणूक दिवसात 2 मिरवणूक व्हायच्या, एक सकाळी आणि संध्याकाळी, आणि प्रत्येकाचे बोली लागायचे, सवाल लागायचे, प्रत्येकाचे सवाल वेगळे असायचे. हा हत्ती बहुतेक इथं पाणी पिऊन गेलाय, बहुतेक दररोज पाणी सगळ्या थांबत असणार आहे इथं. पाणी बघून थांबला वाटतं ना होय. दररोजची येताना सवय पडली असणार आहे. आणि पण संध्याकाळी पिवती काय होय काय केव्हा द्यायला वाटतं कंस द्यायला कंस. प्राण्यांना कसं ठराविक सवय असते. आता दररोज तिथे जाताना पाणी प्यायचं ते हौदातलं, ते हौद संपून जात असेल, एवढा छोटा होता ते हौद. आता मला झोप अजून आहे, कारण की मी सकाळी लवकर उठलोय. आणि तुम्हाला जर माहितीच आहे रात्री झोपायला किती वेळ झाला आपल्याला. पुन्हा सकाळी आता मिरवणूक चालली आहे, बहुतेक खिडकीतून मी पाहत आहे, इथं आवाज यायला लागलाय मला. काय हे पहा, हे पुढे 4 घोडे, मागे 3 घोडे, असे 7 घोडे आणि 2 हत्ती आहेत, त्यांचे सवाल. आता काल संध्याकाळी ही झालती बोली म्हणजे सवाल, त्याची ही पहिली मिरवणूक आहे. दररोज संध्याकाळी जे सवाल व्हायचा त्याची पहाटे मिरवणूक निघायची, आणि जे दुपारी व्हायचे सवाल त्याची संध्याकाळी निघायची. म्हणजे 3 वाजता एक सवाल व्हायचे, त्याची पुन्हा संध्याकाळी 6 वाजता मिरवणूक निघायची. असे दिवसातून 2 सवाल असायचे. इकडे आता मोकार रोड झालाय म्हटलं लगेच मी घरात आलो, कारण की मोकार रोड झाला तिकडे सकाळी नाश्ता असतोय, नाश्त्याला जायचं लगेच. पण टेरेसवर जाऊया म्हटलं, टेरेसवर जाऊन एकदा पाहूया की आता मिरवणुकीचं शेवट टोक म्हणजे शेवटचा हत्ती मागून जात असणार. आणि मी टेरेसवर जाऊन पाहत आहे की काय चालू आहे, आता बघूया. हे आहे आपलं चॅनल, म्हणजे डिग्रजचं गाव आणि डिग्रजचा कृष्णा घाट, कारण कृष्णा नदी आपल्या जवळच गेले आहे. हा दुसरा हत्ती गेला. आकाशात मुक्त विहार करणारी सकाळची घार, हिला वरून किती भारी दिसत असेल. हे पहा, इकडे मंडप आहे, आमच्या खिडकीतून दिसत आहे. सूर्य उजडतील लागलाय आणि आमचा भाऊ शेणाची पाट टाकाय जात आहे. आमची जनावर देखील आहेत 3. आता इथे जे मी 3 म्हटलं हे 3 जनावरांसाठी नाही. आज 3रा दिवस आहे पंचकल्याणचा, आणि दीक्षा याला म्हटलं जाते, दीक्षा समारंभ. या ठिकाणी जे तीर्थंकरांनी सर्व सुखाचा त्याग करून दीक्षा घेतली, त्यामुळं या ठिकाणी आज केसाचं मुंडन करून म्हणजे मुंजी देखील घेतली जाते. आणि आपलं सकाळी गडबड का असते, कारण तिथे नाश्त्याला जायचं, आपला नाश्ता असतो तिथं, दिवसभर आपण बऱ्यापैकी तिथंच असतोय. राणा तिकडे पंचकल्याणच्याकडे खायला एवढं सगळं आहे, इथं कसं काय राहायचं? नुसतं पंचकल्याणच्या गेला तर तुला पोट भरेल तुझं. राणा किती कावा जात नाही. आमचे पप्पा 3 तास झालं बसले, सकाळी अजून प्रातःविधी सुद्धा आवरले नाहीत, कारण तुम्हाला माहिती आहे त्यांची कंडिशन कशी आहे. पण राणा तिथनं हालत नाही, पप्पा किती पण खाऊन देत. हा हाणतो त्याला, तुम्ही आवरा पहिला, तास झाला बसला, आवरा. ऐकत नाही, ऐकत नाही ते राणा इथे. चल रे आवडीशी आला घे, चल रे चल. राणा गातो गाणं, चला. 3 दिवस झालं सकाळी आमचं हेच काम आहे. 3 जण आम्ही आवरतोय, मी, माझा भाऊ आणि आमचा मुलगा अवनीश, आणि जातोय तिथं नाश्त्याला, कारण की नाश्ता इथं भरपूर आणि मुबलक असतोय. आणि पंचकल्याण काय शहर में उत्सव छाया, हे 4-5 दिवसच मजा मस्ती आहे, आणि सगळे ब्लॉग येणार आहेत. राणा देखील जाताना दिसायला आहे. चल राणा तू पण चल. आज मित्रांनो मुंजीचा कार्यक्रम आहे, आपण कामाला जाणार त्यामुळे मुंजीचं रेकॉर्डिंग आपल्याला करता येणार नाही, पण मुंजीचा कार्यक्रम आहे, म्हणजे लहान मुलांची आज मुंजी केली जाते. पंचकल्याण काया डिग्रज के कृष्ण कांट छाया. दिनू आणि नितूल आवरून चालला काय, केस तर कापावे लागतील. आपण जाऊया आता नाश्ता करायला, कारण की मुंजा म्हटलं केस कापावे लागतात, आणि नाश्ता घेतला आपण इथं. तर विषय असा आहे, ओमनं पहिल्या दिवशी उपीटमध्ये चहा भिजवून खाल्लेला, आणि फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहू थोडं. काय म्हणतात, चल वेस्ट कराय नाही, चला. चहा मध्ये उपीट घालू नका, हे विषय आहे. डिग्रजच्या कृष्णाकडे सायकल पटूनचा एक ग्रुप येते दररोज व्यायामसाठी, ते देखील नाश्त्यासाठी आले आहेत, आणि त्याचे शर्टावर लिहिले बघा, तंबाखू सोडा, कर्करोग टाळा. 20 तारखेला पंचकल्याण सुरू झाले. हा 22 तारीख म्हणजे 3ऱ्या दिवशीचा मेनू आहे. आणि इकडे बघा 56 कुमारिका येत आहेत. या साईडला हत्ती म्हणजे मिरवणूक सकाळी झाली आहे. मुलं मात्र घोड्यापासून हटतच नव्हती. हे बघा कुठे काय घोडे का सुटून उभारले, राऊंड टेबल करून उभारले की घोडं, राऊंड टेबल बरोबर असं गोल करून उभारले की. चहा पेत पण बघायला घोड्याला. महाराजांचं आगमन झाल्यावर हत्ती कसे रॉयल लुकमध्ये सोंड वर करून उभारले बघा, जसं फिल्ममध्ये ते इमेजमध्ये असते तसं. महाराजांचं आगमन कसं काय ट्रेन केलं असेल हत्तींना विचार करायचा आहे. आता इकडे या देवी झाल्या यायला मुली सर्वजण या नाश्त्याला जातील, पुन्हा नाश्ता करून पुन्हा मंडपात पूजेसाठी जातील, आणि आपण तर आता इथं नंतर जायचं आहे कामाला, कारण की आपल्याला त्याची सुट्टी नाही आहे. आणि हा मुंजीचा भाग हा मात्र मित्रांनो आपला इथेच एंड होणार, आणि कारण की आपण त्या ठिकाणी कामाला देखील गेलो आहे. आता उद्या पाहू पुढचा भाग कैवल्य कल्याणक.
आता फक्त 2 दिवस पंचकल्याण राहिले. खुश राहा. धन्यवाद.